एकदा का करीना सापडली ना की सीटच्या बाबतीतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कळतील. मला तुमचं ते बाकी काही कळत नाही. मला माझी पोरगी परत यायला हवी. मी आता शेवटचं विचारतो, खरं खरं सांग, नक्की तू कुठे आहेस? अलिबागला. काय साहेब, सगळ्या बाजून माझी इतकी वाट लागली आहे ना, प्लीज मला या प्रकरणात नका अडतो. कसं आहे कुलदीप, खरं तर आम्हाला तुझ्याशी काहीच देणं घेणं नाही. आता फक्त तू आम्हाला एवढंच सांग, अजय कुठे आहे? करीना त्याला फोनवर म्हणाली की ती सीट सोबत आहे, म्हणून हा त्या दोघांना भेटायला गेलाय आता. अजय! गाडी चालवतो का मस्करी करतो? दिसत नाही काय? काय रे, कुणाची गाडी होती? ओळखीची होती काय? नाही ना साहेब, कोणाची काय माहिती. तुला उडवायचा प्लॅन होता कुणाचा तरी? पण मला कोण कशाला उडवेल साहेब? अरे त्याचं कारण तुलाच माहिती असेल, तुझी जुनी दुश्मनी. नाही साहेब, मी कशाला कोणाबरोबर दुश्मनी घेऊ? आहे ते काय कमी आहे? तुम्ही इथे काय करताय? अरे मी पोलीस आहे, आम्ही कुठेही असू शकतो. मला एक सांग, तू इथे अलिबागला काय करतोस? अरे ते सहज आलो होतो फिरायला. सहज फिरायला अलिबागला, मुंबईहून एवढ्या लांब? हो, मला आवडतं लॉंग ड्राईव्हला जायला, म्हणून आलो होतो. अच्छा, आणखीन काय काय आवडतं तुला? कशाला? नाही नाही, काय आमच्या साहेबांना येऊन सांग तुला काय काय आवडतं ते. साहेब, आता परत पोलीस स्टेशनला वगैरे देऊ नका ना चल साहेब. चल चल, पोलीस स्टेशनला जाऊन सगळं सांगायचं साहेबांना. चल चल, बस 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 बस, चल गाडी चालू कर. काय झालं? या अजयला फोन करतोय, माझा फोनच उचलत नाही यार तो. तुला असं वाटत नाही कुलदीप, तू आजकाल अजयची जरा जास्तच काळजी करतो? तो करीनाला भेटायला गेला. जोवर त्यांची भेट होते की नाही हे कळत नाही तोपर्यंत जरा काळजी वाटणारच ना. तरी मला असं वाटतंय की तुला जरा अजयची जास्तच काळजी वाटते. बघ, अजूनही तू अजयलाच कॉल ट्राय करतोस ना? अमोन यार शिवानी, पण इतके वर्ष आम्ही सोबत राहतो, जरा अटॅचमेंट वाटणारच ना. तर सीटचं हे असं झालं, त्यात अजयच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी एकटा कसा राहणार यार. या महिन्याचं रेंट दिलंस का? नाही. का? पैसे नाही आहेत माझ्याकडे. या महिन्याचं भाडं सुद्धा अजय भरणार होता. काय स्वार्थी आहात ना तुम्ही दोघं. सीट असताना अशा आर्थिक गोष्टींचा विचार तरी आला का रे तुमच्या मनात? स्वार्थी आम्ही दोघं. तू स्वार्थी नाही वागलीस. मी सीटच्या बाबतीत काय स्वार्थ दाखवला सांग ना. आता तू म्हणतच असशील तर तुला सगळा हिशोब देऊ शकतो मी नीट. देऊ देऊ का? हे बघ कुलदीप, माझे बाबा आत आहेत आणि ते जाग आहेत. त्यांनी जर आपलं बोलणं ऐकलं तर त्यांना त्रास होईल आणि म्हणून मी तुला काही बोलत नाहीये आता. नाही, विषय मलाही वाढवायचा नाही. इथे मला अजयचं टेन्शन. कोणाही लागत नाही, कुठे तडमडलाय काय माहिती. तसाही ना त्या अजयला जरा स्वतःबद्दल जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि त्याने जर खरंच सीधला शोधून काढलं तर आपल्या सगळ्यांसाठीच बरं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचीच पोलिसांच्या तावडीतून सुटका होईल आणि सीट परत आला तर पैशांची पण सोय होईल. तुम्हाला दोघांना पण त्याचसाठी तो परत यायला हवाय ना? वाटलंच होतं मला. फिरून फारून पुन्हा त्याच मुद्द्यावर येशील तू. पण तुला एक सांगतो शिवानी, जर सीट परत आला तर आपण सगळे सुटणार आहोत. पण जर अजयच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आपण सगळे अडकणार आहोत. शास्त्रीनगर पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर वाडकर बोलतोय. बोला. ढवळे बोलतोय साहेब. ढवळे बोला की. साहेब,
अजयला मी अलिबागवरून पकडून घेऊन निघालोय. व्हेरी गुड. आता आता कुठे आहात तुम्ही? आता मी त्याला घेऊन निघालोय, पण एक सांगायचं होतं साहेब, त्याला मारण्याचा अटेम्प्ट झाला होता. त्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी. व्हॉट? साहेब मगाशी रेंज नव्हती म्हणून फोन करू शकलो नाही. आता ह्याचं काय करायचं ते सांगा. आज तर काय आपली गाठभेट होऊ शकणार नाही. ढवळे, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला इकडे घेऊन या, आत टाका, आपण नंतर बघू त्याच्याकडे. होय साहेब, मी पोहोचतो. ए चल चल चल, हे घे, हे घे. खरं तर सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून एखाद्या मेंबरच्या घरी इतका वेळ थांबणं बरं नाही दिसत. बाकीची कामं पण खोळंबतात ना. पण मी फक्त सेक्रेटरी नाहीये, त्यांचा सख्खा शेजारी सुद्धा आहे. शेजार धर्म म्हणून. हो सेक्रेटरी, तुम्हाला कोणी काय विचारलंय का? जरी विचारलं नसलं ना तरी ऍज अ सेक्रेटरी तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. धनराज भाऊंच्या बाबतीत हे जरा अतिच चाललंय. अजूनही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. म्हणजे हो हो का काय झालं तुम्हाला? हो हो बोला ना, काय झालं? हो काहीच का बोलत नाहीये तुम्ही? हो हो काय भाऊजी काय झालं बोला ना. हो धनराज भाऊ, तुम्ही पोलीस स्टेशनातच होतात ना की आणखीन कुठे? या पाणी पे. हो काय झालं? हा पोलिसांनी तुम्हाला मारलं तर नाही ना? इतका वेळ काही बोलत नाहीत भाऊजी, म्हणजे पोलिसांनी नक्की तुडवलंच असणार. ताई मी तुला म्हटलं नव्हतं, नक्कीच भाऊजींनी काहीतरी भानगड केली. पोलिसांनी का नेलं होतं तुम्हाला? टेस्ट. काय? माझी टेस्ट करायला घेऊन गेले होते. नक्की कसली टेस्ट? डेंग्यू मलेरिया असला काही प्रकार आहे का? अहो नाही, तशी जर काही टेस्ट असती तर डॉक्टर आले असते, पोलीस आले असते का? ते पण बरोबर आहे म्हणा. काय झालं ते स्पष्टपणे बोला ना माझ्याशी. का उगाच माझ्या जीवाला घोर लावताय? अगं मी सांगतो ना, हे गोव्याला गेले होते ना, तिथंच काहीतरी वेगळी लफडी केली असणार. जे तुम्हाला अंमली पदार्थ किंवा तसलं काही बोलायचंय का? अहो नाही, त्याच्याही पलीकडे खूप काही असू शकतं आणि पोलिसांना यांचा संशय आला असणार. आता तो आजार सगळीकडे पसरू नये म्हणून. लाज नाही वाटत आपल्या भाऊजींबद्दल असं बोलायला, त्यांची बदनामी करायला? लाज? अहो तुम्हाला करताना काही लाज वाटत नाही तर आम्हाला बोलताना लाज वाटत. बस. माझ्या बायकोचा भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत एवढं ऐकून घेतलं. छाया, मी आता तुलाही शेवटचं सांगतोय, या घरात आत्ता हा राहील नाही तर मी. निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा आणि तुम्ही दोघांनी जो निर्णय घ्याल तो मला आतमध्ये कळवायचा आहे. मी इथं नाही थांबणार. अरे बापरे, धनराज भाऊ खूपच तापलेले दिसत आहे. काय नाही हो, नेहमीचीच नाटक आहेत त्यांची. ताई आपण निघूया. आपण नाही, तू जाणार आहेस इथून. अगं काय बोलतेस तू? अरे माझ्या समोर तू माझ्याच नवऱ्याचा अपमान करणार असलास तर मी पण असंच बोलणार. ताई तू त्या ढोंगी माणसासाठी स्वतःच्या सख्या भावाला. खबरदार, माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक शब्द जरी बोललात तरी सख्खा परका असं काहीही न बघता एक मुस्काटात ठेवून देईन मी. मॅडम, ते जरा मी बाहेर चाललेलो, काही आणायचं होतं का? जमल्यास येताना साहेबांना घेऊन ये तुझ्या. काय मॅडम, तुम्हाला एवढं समजवलं तरी अजून तुम्ही साहेबांचाच विचार करताय? ते जे विचार करण्यासारखेच वागत असती तर विचार करावा लागणारच आहे ना.
हो, तुम्ही साहेबांची काही काळजी करू नका. त्यांच्या यायच्या टायमाला ते नक्की घरी परत येणार. त्यांच्याबद्दल बोलायला लागलास की एवढं सगळं बोलतोस, मग ते नक्की कुठे गेले ते पण सांग ना मला. अरे मी बायको आहे त्यांची, मी कुठे बाहेर जाऊन सांगणार नाहीये. हो मॅडम, मलाच माहित नाही तर मी तुम्हाला कुठून सांगणार. तुम्ही दोघं माझ्याकडे आणि एकमेकांकडे असं बघताय की तुम्हाला माहितीच होतं मी इथे येणार. नाही, तसं काही नाही साहेब. दत्तू ना तू खोटं बोलण्याच्या आधीच तोंड बंद करत जा. कळतं तुझं खोटं बोलणं काय. वहिनींकडे बघ, कशा शहाण्यासारख्या तोंड बंद करून उभ्या राहिल्यात. पण साहेब, तुम्ही इथे कशासाठी आलात ते कळेल का? सांगायला हवं. सांगतो. कुठे आहेत साहेब, कुठे आहेत तुमचे राजन पर्वते? काय झालं? एवढा अवघड प्रश्न विचारला का मी? सोपा तर प्रश्न आहे का? पटकन काय उत्तर द्यायचं सुचलं नाही म्हणून ना? हे बघा, तुम्ही जर ठरवलंच असेल उत्तर द्यायचं नाही तर माझी काहीही हरकत नाही. दुसरा सोपा प्रश्न विचारतो, एकदम सोपा. ती मुलगी करीना, ती तुमच्याकडेच काम करत होती ना? हा तर एकदम सोपा प्रश्न आहे ना, एकदम घरगुती. त्यामुळे वहिनींना उत्तर द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. काय वहिनी? होती आमच्याकडे कामाला आहे. गुड. काय कुठे दिसत नाही? ती आहे कुठे? माहित नाही. नाही म्हणजे ती आज कामावर आलेली नाहीये साहेब. ती गायब आहे याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? अहो मला खरंच तिच्याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि राजन बद्दल? ते पण गायब आहेत ना? कमाल आहे. इकडे करीना गायब, तिकडे राजन पर्वते गायब. काय भानगड काय नेमकी? तुम्ही काही काय बोलताय? हो, आणि आमच्या साहेबांवर भलते सलते आरोप पण लावू नका. त्या करीनाच्या आईनी तक्रार नोंदवली आहे ती गायब असल्याची. आणि प्रमुख संशयित कोण आहे? राजन पर्वते. आता पटापटा सांगा, कुठे आहे राजन पर्वते? नाही तर अहो ते कुठे गेलेत मला खरंच माहित नाही. जाताना काही सांगून गेले कुठे जातोय वगैरे? हो म्हणजे तसं जाताना बाहेर जातो, जरा महत्वाचं काम आहे असंच काहीसं सांगून गेले ते. अहो साहेब, करीना गायब होण्याच्या आधीच साहेब गेलेत. तुला विचारलं? सॉरी साहेब. फक्त बाहेर जातो म्हटले का कुठे जातो काय सांगितलं? नाही, असं काहीच सांगितलं नाही त्यांनी. असं कसं होईल? नाही म्हणजे महत्वाच्या कामासाठी गेलेत मान्य आहे, कारण त्यांचा फोनच स्विच ऑफ लागतोय. पण आता महत्वाच्या कामाला जात आहेत तर बायकोला काहीतरी सांगून गेले असतील ना? अहो मला खरंच काही सांगितलं नाही त्यांनी. हो, हे बघा साहेब, आम्हाला जेवढं माहित होतं ना तेवढं आम्ही सगळं तुम्हाला सांगितलं. त्यापेक्षा जास्त खरंच आम्हाला काय माहित नाही. हरकत नाही, तुम्हाला माहित नसलेली आणखीन एक माहिती देतो. राजन पर्वतेवर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे त्यांची आधीची बेल कॅन्सल होऊ शकते. आता तुम्ही जर व्यवस्थित मला ते कुठे आहेत हे सांगितलं तर मग मी मान सन्मानाने त्यांच्यावर पुढची कारवाई करू शकतो. पण जर नाही सांगितलं तर मग त्यांना फरफटत आमच्यापर्यंत आणायला आम्हाला वेळ लागणार नाही. आता तुमच्या फायद्याचा तुम्ही विचार करायचा आहे का आमच्या फायद्याचा हे ठरवा, आणि ठरवलं की सांगा मला. पण खोटं बोलण्याआधी तुमची गाठ या वाडकरशी आहे एवढं लक्षात ठेवा. काय? अहो मला खरंच काही माहित नाही. आम्ही स्वतः त्यांच्या काळजीत आहोत. मुलगा येता जाता त्यांच्याबद्दल विचारतोय, त्याला काय सांगायचं हेच मला कळत नाहीये. असं तुम्ही म्हणताय, पण दत्तू तर काहीच बोलत नाहीये. गप्प राहून तो त्याच्या साहेबांच्या आयुष्याची वाट लावतोय, हे काही त्याच्या लक्षात येत नाही अजून.
अहो पण त्याला तरी कुठे काय. शांती. काय? शांती, मनशांती. त्याचं काय? मनाला शांती मिळावी म्हणून अशी काही केंद्र असतात ना, अशाच एका केंद्रात साहेब गेलेत. वाटलंच होतं, हेच उत्तर अपेक्षित होतं मला. ऍड्रेस? हो, हे कार्ड आहे त्यांचं, त्यावर ऍड्रेस पण लिहिलंय. तेवढं कळतंय. ओके, थँक्यू. पुन्हा भेटूच. म्हणजे हे तुला सगळं माहित होतं? एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? सॉरी मॅडम, पण साहेबांनी मला दमच तसा ठेवून ठेवलेला. कुणी काही विचारलं तर काही सांगायचं नाही. अरे पण आता पोलिसांना समजलंच ना सगळं. त्यांच्या मागे आधीच कमी कटकटी आहेत का? त्यात अजून एक ही केस. पोलीस यांना खरंच अटक करतील का? तुम्ही साहेबांची काही काळजी करू नका. आपल्याला वाटतंय ना तसं काहीच होणार नाही. अहो साहेबांनीच मला तसं सांगून ठेवलंय. ओ ढवळे साहेब, मला का बसून ठेवलंय? जाऊ दे ना मला. गप्प बसून राहायचं, कळलं? पण का? माझा गुन्हा काय आहे? हे बघ, सध्या तू संशयित आरोपी आहेस. तू करीनाला किडनॅप केलंय असा आमचा संशय आहे. अहो मी का करीनाला किडनॅप करेन? हे आम्ही नाही सांगत आहे, हे करीनाच्या आईने कंप्लेंट केली आहे, रीतसर. अहो पण मी नाही केलंय करीनाला किडनॅप. आणि का करेन मी किडनॅप? तेच आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, म्हणून तुला इथं बोलवलंय. हे बघा साहेब, ती जर का किडनॅप झाली असेल ना तर त्यात माझा काहीही संबंध नाही. तू बोलणार आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा, एवढं सोपं वाटलं तुला? अहो साहेब, मी खरं तेच सांगतोय तुम्हाला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. बडबड एकदम बंद. मी जे प्रश्न विचारतोय त्याची फक्त उत्तर द्यायची, कळलं? की करीना तुला नेहमी फोन करते, खरंय? हो, ती सतत मला फोन करत असते आणि पुन्हा पुन्हा सीट जिवंत आहे हेच सांगत असते. तुला काय वाटतं, तो सीट खरंच जिवंत असेल? तिच्या बोलण्यावरून तर वाटतंय तसं, पण समोरासमोर आल्याशिवाय कसा विश्वास ठेवणार ना? ती मला बोलली पण की सीतला मला भेटायचं आणि मलाही त्याला भेटायचं, म्हणूनच तर मी अलिबागला गेलो होतो. आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा की ती करीना तुला फोन करत असते? हो साहेब, असं काय करताय? अहो तुम्ही माझा फोन चेक करा, तिने मला खूप वेळा फोन केलाय, बघा तुम्ही हवं तर. हा नंबर? हो. हा नंबर तिचाच आहे कशावरून? कॉल लाव, आमच्या समोर कॉल लाव, स्पीकरला टाक. स्विच ऑफ येतोय. आधी पण ट्राय केला होता तेव्हा पण स्विच ऑफ होता. आधी तर म्हणत होता की करीना तुला नेहमी फोन करत असते, आता म्हणतोय कालपासून फोन बंद आहे तिचा, फोन लागत नाही. आम्ही काय समजायचं? काय माहिती का असं करते, काहीच कळत नाही. पण आम्हाला बरंच काही कळून चुकलंय. ढवळे, हा नंबर नोट करा आणि कॉल ट्रेस करा. साहेब, आता या अजयचं करायचं काय? काय करायचं म्हणजे? हात टाकायचं. मलाच काय हात टाकताय? अहो इथे मला मारण्याचा प्रयत्न केलाय, माझा याच्यात काही संबंध नसताना. आणि तुमचा विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही ढवळे साहेबांना विचारा. हे बघा, प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या, मला सोडा ना प्लीज. हे बघ मित्रा, तू आता काही जाऊ शकणार नाही, हे तर नक्की. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला कोण मारू शकत? तुझा कोणावर संशय? हे बघा, माझा कोणावरही संशय नाही आणि हे प्रकरण मला काय वाढवायचं नाही. मला एवढंच सांगायचं की प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या. हे गणेश, त्याला घेऊन जा. बरं, मला माझ्या वकिलांशी घेऊन जा याला, घेऊन जा. चला साहेब, काय हो तुम्ही उचलता आणि आतमध्ये टाकता? आम्हाला काय किंमत आहे की नाही? किंमत ढवळे, तुम्हाला काय वाटतं, या राजांनीच अजयला मारण्याचा प्रयत्न केला असेल? पण तो का मारेल? बघा ना, विचार करा.
तो राजन गायब आहे, त्याच वेळी करीना गायब आहे. करीना या अजयला सतत फोन करत असते. तिनं त्याला अलिबागला बोलवलं. अलिबागला त्याच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. सो शक्यता नाकारता नाहीयेत साहेब. डोळे, तुम्ही एक काम करा, त्या राजनची केस तयार करा. त्यात किडनॅपिंग बरोबर अटेम्प्ट टू मर्डर असं कलम लावा. पण मी काय म्हणतो साहेब, आपण जरा घाई करतोय. आपण आधी पुरावे गोळा करू आणि मग ऍक्शन घेतली तर. अजिबात नाही डोळे, मला ही केस माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करायची, कळलं ना? आणि तुम्हाला माहिती आहे, मला फॉर्मॅलिटीज पेक्षा ऍक्शन जास्त आवडते, राईट? ठीक आहे साहेब, एकदा मॅडमला फोन करून कल्पना देऊया का? काही गरज नाहीये मॅडमला फोन करायची, काही गरज नाही. आता मी जे सांगतोय ना, माझ्या पद्धतीनेच घडणार सगळं. हे घ्या, पहिले हा फोन ताब्यात घ्या. तो मोबाईल नंबर नोट केलाय ना, हा, त्याच्यावरनं ट्रेस करा त्याचं लोकेशन आणि त्या करीनाला ताब्यात घ्या. ओके साहेब. मी तोपर्यंत तो राजन जिथे आहे त्या मनशांती केंद्रात जाऊन येतो. जातो आणि त्याला घेऊनच येतो इथं. ओके साहेब, कामाला लागा. शिवानी, बोला ना. आपल्यावरचा हा आळ कधी जाईल ग? बाबा, मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही कशाला ह्याचा विचार करताय? कितीही नाही म्हणलं तरी विचार येणारच ना. बाबा, काळजी करू नका तुम्ही. लवकरात लवकर या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघणार आहे. आतापर्यंत काही मार्ग निघाला नाही, आता काय मार्ग निघणार आहे? मला कळलंय सेठ जिवंत आहे. कसं शक्य आहे? तू माझ्या समाधानासाठी बोलतेस नाही? नाही बाबा, पण ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही ना. मला तर तो खरंच परत यायला हवाय. तुम्हालाही असं वाटतंय ना सीत परत यावा म्हणून? मग तो नक्की परत येणार. मी ना आत्तापासूनच त्याच्यासाठी प्रार्थना करायला तयार आहे. बाबा, आधी थोडं खाऊन तरी घ्या ना तुम्ही. नाही, आधी प्रार्थना मग खाणं. बाबा, असं काय करता? तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. मी ठरवलंय, जोपर्यंत तुझ्यासाठी मी 108 जप पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत अन्नाला स्पर्श करणार नाही. काकू, तुम्ही या द्या. माझ्या करीनाचा काही ठाव ठिकाणा कळला का ग? काहीच कळलं नाहीये काकू. काकू, तो अजय पण गायब आहे. अरे देवा, आता कशी शोधायची ना? काकू, तुम्ही काळजी नका करू. लवकरच आपल्याला खरं काय ते कळणार आहे. जेव्हापासून माझ्यावर खोटे आरोप सुरू झालेत ना, तेव्हापासून बाबांची अशी अवस्था आहे. सतत देवाचा जप करत असत. त्या टीव्ही वाल्यांनी आमची पण अवस्था खूप वाईट करून ठेवली. जरा घराबाहेर पडलं ना की आले मेले डोमकावळ्यासारखे. जगणं नकोसं करून ठेवलंय त्यांनी. काय विचारतात ते त्यांचं त्यांना तरी कळतं की नाही देवास ठाऊक. चांगलं नाही होणार त्यांचं. किडे पडतील मेल्यांना. मी थोडं जास्तच बोलले ना ग? नाही नाही काकू, तुम्ही जे बोललात ते योग्यच बोललात. नाही म्हणजे तू पण तेच काम करतेस ते विसरूनच गेले बघ. नाही, करत होते, आता करत नाही. काकू, तुम्ही करीनाबद्दल अजून काहीतरी बोलणार होतात ना? तुला काय वाटतं? माझी करीना परत येईल ना ग? काकू, करीना नक्की परत येईल. मला खात्री आहे.
एकदा का अजयचा पत्ता लागला ना की करीनाचा पत्ता लागायला वेळ नाही लागणार आपल्याला. अहो प्लीज दार उघडा ना हो, प्लीज बोला काहीतरी. अहो तुम्ही काही सांगितलं नाही तर मला कसं कळेल. अहो अहो दार उघडा हो. अरे वहिनी, अरे काय 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 झालं, काय झालं? अहो ह्यांनी आतमध्ये स्वतःला कोंडून घेतल्या आल्यापासून दारच उघडत नाहीयेत ते. त्यांची ती कसली तरी टेस्ट झाली ना, ते म्हणाले ना पोलीस स्टेशन मध्ये टेस्ट झाली, त्याचं टेन्शन घेतलं असणार त्याने. अहो पण कसली टेस्ट झाली आहे ते पण सांगत नाहीयेत ते. कसं आहे ना वहिनी, टेस्ट मग ती कोणती असो, ती पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार ह्याचं टेन्शन असतंच हो माणसाला. हो हो पण हे वहिनी अजिबात काळजी करू नका, शांत राहा. इथं काय आहे, ते आतमध्ये आरामात असतील आणि तुम्ही त्या टेन्शनने आजारी वगैरे पडाल. तुम्ही बसून घ्या जरा, बसा बसा बसा, मी तुम्हाला पाणी आणून देतो, बसा. घ्या पाणी, सावकाश शांत. हा काय आता बरं वाटतंय ना? होय हो बरं वाटतंय मला आता. पण वहिनी तुम्ही त्यांची काळजी अजिबात करू नका. एखादी गोष्ट जर माणसाच्या मनासारखी झाली नाही ना तर तो नाराज होतो. धनराज भाऊंचंही तसंच कायचं झालंय, पण मी त्यांना चांगला ओळखतो. कुठलीही गोष्ट किती मनाला लावून घ्यायची हे त्यांना बरोबर समजतंय. हो कधी ते स्वतःहून नॉर्मल होतील आणि दार उघडून बाहेर येतील तुम्हालाही कळणार नाही. बघितलं आले धनराज भाऊ, म्हटलं होतं ना त्यांचं ते सावरणार आणि स्वतःहून बाहेर येणार. आता तरी तुमची काळजी मिटली ना, तुमची काळजी मिटली म्हणजे माझी काळजी मिटली. कधीपासून चाललंय सगळं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुमचं हे लफडं कधीपासून चाललं? हो काय बोलताय तुम्ही? जे दिसतंय ते बोलतोय. हो तुम्हाला माझ्यावर असे घाणेरडे आरोप करायला काहीच कसं वाटत नाही. धनराज भाऊ, मी ऐकून घेतोय म्हणून उगाच काही वाटेल ते बडबडू नका. मी या सोसायटीतला एक प्रतिष्ठित नागरिक आहे, सेक्रेटरी या सोसायटीचा. तरी असले फालतू धंदे करता? मी तुम्हाला एवढ्या प्रेमाने समजावतोय, तुमचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करतोय, तरी तुम्ही वाटेल ते काय बोलताय? वाटेल ते नाही, तुमच्या प्रेमाबद्दल बोलतोय. तुमची ही थेर कधीपासून सुरू आहे? अति होतंय आता हे सगळं. अहो तुम्ही फक्त माझ्यावरच नाही तर ह्या देव माणसावर पण संशय घेताय. आजवर मी तुमचं सगळं काही सहन केलं, पण माझ्या चारित्र्यावर जर तुम्ही असले घाणेरडे. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. आज जायचं, आज जा. आपण का थांबलाय? आज जाऊन माझ्या बायकोचं सांत्वन करायचंय का? हे बघा धनराज भाऊ, तुम्ही जे काय समजताय ना त्याचबद्दल बोलायचंय मला, सविस्तर बोलायचंय, पण आत्ता नको. आत्ता या. अरे काय विचारतेय मी? कळतंय हो, मला कळतंय तुम्हाला काय विचारायचंय. मग बोल ना, हे मनशांती नेमकं काय प्रकरण आहे? हो त्याच्याबद्दल मलाही जास्त काही माहित नाही हो. हे कधीपासून जात आहेत तिथे? ही पहिलीच वेळ आहे की या आधी पण? माझ्या माहितीप्रमाणे तरी पहिलीच वेळ आहे. त्या आधी कधी गेले असतील तर मला काही माहित नाही, कधी सांगितलं नाही मला साहेबांनी. हे नक्की मनशांतीच मिळते ना की? मॅडम नावातच आहे ना ते. नावाचं काय घेऊन बसलास? तुझं नाव पण दत्तू आहे, पण एक तरी चांगला गुण आहे का? अरे हे गायब झाल्यापासून मी तुला विचारतीये, पण तू आज पोलिसांसमोर सगळं खरं बोलतोयस. आता साहेबांची तशी ऑर्डर होती, त्याला मी तरी काय करणार?
माझ्या माहितीत जेवढं होतं ते सगळं सांगून झालेलं आहे माझं. खरंच सगळं सांगितलंयस तू? हो मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मग आता मी काय सांगते ना ते पण नीट ऐक. करीनाला यांनी गायब केलाय असा पोलिसांचा संशय आहे. अशी केस जर यांच्यावर दाखल झाली तर त्यांच्यासाठी खूप अवघड जाणार आहे. अशा केसमध्ये जामीन सुद्धा मिळत नाही असं म्हणतात. त्यात इलेक्शन जवळ आलेत. तू माझ्याशी खोटं बोलायला जाशील आणि साहेबांना कायमचं अडकवून बसशील. हे बघ दत्तू, अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरं खरं सांग, कुठे गेलेत हे? हो, तुम्ही मला किती वेळा विचारलं ना तरी माझं उत्तर बदलणार नाही. इलेक्शन जवळ आलेत ना, म्हणून त्याला शांततेची गरज आहे. यावर तू विश्वास ठेव, मी नाही ठेवत आहे. ज्या माणसाने घरात आवाज केल्यावर अख्खं घर शांत बसतं त्याला बाहेर जायची गरजच काय आहे? मला पण खरं तर हाच प्रश्न पडला होता की तुझे प्रश्न तुझ्याजवळ ठेव आणि मी काय विचारते त्याचं उत्तर दे. मी अगदी कळकळीने विचारते तुला, करीनाला साहेबांनीच गायब केलंय का? मॅडम काय बोलताय तुम्ही? साहेबांच्या बाबतीत तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? आणि ते का असं करतील? हा, साहेबांसारख्या देव माणसाबद्दल तुम्ही तरी असा विचार करा. बस, तुझ्या त्या देव माणसाला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी. तुला त्याच्यातले देवगुण माहिती आहेत, पण मला त्याच्यापेक्षा 10 पट अवगुण माहिती आहे. तुला नीट विचारतो, खरं खरं सांग काय घडलंय ते. हो साहेब, मी जे काय घडलं ना ते खरं खरंच सांगितलंय तुम्हाला. अरे मग हा चुकीचा नंबर का दिलाय? हा नंबर ट्रेस होत नाहीये. आता ज्या नंबरवरून फोन येत होता तोच नंबर देणार ना साहेब. अरे हा बँगलोरच्या माणसाचा नंबर आहे, करीनाचा अलिबागचा काहीच संबंध नाहीये. साहेब असं काय करता तुम्ही स्वतः माझ्या मोबाईल मधून नंबर नोट करून घेतला. बरं मला एक सांग, तू अलिबागला गेला होतास, हा? तिथे करीनाला पाहिलंस? नाही, पण एक करीनासारखी दिसणारी मुलगी होती. मी तिला जाऊन टॅप केलं तर ती भलतीच मुलगी निघाली. त्याच्यानंतर जो काय प्रकार घडला ना तो भयानक होता. म्हणजे? अहो, त्या मुलीचा गैरसमज झाला. मग तिकडची लोक आरडाओरडा, काय सांगू, त्यांच्या तावडीतून कसा सुटलो माझं मला माहित. मला एक सांग, सिद्धांत आणि तू एकत्र राहत होता, करीनाही तिथे राहत होती, बरोबर? तर हे प्रकरण झाल्यानंतर तुझी आणि करीनाची काही दुश्मनी? नाही हो, अजिबात नाही. तिच्या आईचा ना माझ्या बाबतीत काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांच्यामुळे तुमचा पण झाला. साहेब मी तुमच्या पाया पडतो, प्लीज मला आता माझ्या घरी जाऊ द्या. हे बघ, मी सोडण्यासाठी नाही, मी झोडण्यासाठी आहे. आमचे साहेब येतील ना, वाडकर साहेब, ते काय ते डिसिजन घेतील. हे गणेश, याला घेऊन जायला चला जा जा. तर झालंय मोठा. हॅलो, इन्स्पेक्टर शैलेश वाडकर. नमस्कार सर, मी आपली काय सेवा करू? काही दिवसांपूर्वी राजन पर्वते यांनी इथे ऍडमिशन घेतली होती तुमच्या मनशांती केंद्रात. त्यांनी कोणत्या बॅच साठी ऍडमिशन घेतली? नाही, बॅच मला नाही माहिती. मग असं काही सांगता येणार नाही. व्हॉट डू यू मीन सांगता येणार नाही? अशा किती बॅचेस आहेत तुमच्याकडे? 10. हा मग बघा ना, चेक करा, सगळ्या बॅचेस चेक करा. अहो पण अच्छा, तुम्हाला शक्य नसेल तर मग तसं सांगा. आज जाऊन राजन पर्वतेंना कसं उचलायचं मला चांगलं माहिती आहे. सॉरी सर, पण असं कोणालाही आत सोडू शकत नाही. तुम्ही कोणाशी बोलताय कळतंय का? एका पोलीस ऑफिसरशी बोलताय. हो सर, पण आमच्या संस्थेचे काही नियम आहेत आणि आमच्या इथे मनशांतीसाठी येतात लोक, आणि ती मनशांती भंग व्हायला नको म्हणून आम्ही अशी कुठलीही कृती करत नाही. हे बघा, आम्हाला फक्त राजन पर्वते हवाय. तुमच्या या मनशांती केंद्रात काही गोंधळ होणार नाही, तुमच्या लोकांना कळणारही नाही, अशा पद्धतीने आम्ही राजन पर्वतेला उचलू. ठीक आहे? तरी मला तुम्हाला आत सोडता येणार नाही, तशी परवानगीच नाहीये. हे बघा मिस्टर, तुमचे जसे काही नियम असतात तसे आमचेही काही नियम असतात, आणि आम्ही जर आमच्या नियमांवर उतरलो तर तुमची ही सगळी नाटकं बंद होतील ताबडतोब. प्रेमानं विचारतोय, शांतीत विचारतोय, किंवा प्रेमानं आणि शांतीनं सांगा, राजन पर्वते. हो सर, बघतो. राजन पर्वते, बॅच नंबर 7. हा, म्हणजे ते इथं आहे, ते कन्फर्म आहे. गुड. बरं आता सांगा, मी आज जायचंय का तुम्ही त्यांना बाहेर पाठवताय? सॉरी सर, पण तुम्हाला असं पटकन भेटता येणार नाही. एका महत्वाच्या केस संदर्भात त्यांना आम्हाला भेटायचंय, तेव्हा सगळं मान्य आहे,
आमचेही काही नियम आहेत. माझ्या लेवलला जेवढं सहकार्य करता आलं तेवढं मी ऑलरेडी केलेलं आहे सर. अहो मग शेवटचं सहकार्य करा ना आता. एकदा का राजन पर्वतीची भेट झाली की तुम्ही मोकळे आणि मी माझ्या कामाला मोकळा. सिंपल. भेटण्याची वेळ ठरलेली आहे. ती वेळ सोडून मला तुम्हाला आत सोडता येणार नाही. आणि मी जर आत गेलोच तुम्हाला न जुमानता तर? आतमध्ये VIP लोक आहेत. नियमाच्या बाबतीत आमचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे म्हणून ते इकडे आले आहेत. जर का तुम्ही इथली शांतता भंग केली तर काही होऊ शकतं. हे प्रकरण तुमच्याही अंगाशी येऊ शकतं. त्रास तुम्हालाही होईल आणि तुमच्यामुळे आम्हालाही होईल. ठीक आहे, मग कोणत्या वेळी भेटू शकतो मी त्यांना? 12 ते 2. ठीक आहे, उद्या भेटतो मी तुम्हाला. नमस्कार. थँक्यू. नमस्कार धनराज साहेब. तुला किती वेळा सांगितलं मला तू साहेब वगैरे म्हणत जाऊ नको. कसं बरं नाही वाटत ते. काय येणाऱ्या जाणाऱ्यांना साहेबपणाची सवय झाली ना. अरे मग बदल ती सवय. वयानं वाढलं म्हणून कोणी मोठा होत नाही आणि वॉचमनचं काम करतो म्हणून कोणी छोटा होत नसतो राजा. पण जसं तुम्ही विचार करतात ते सगळेच करतील असं नाही ना. का नाही करणार? सगळे असा विचार करतील एक दिवस. आज मी जसं तुला मान देतो तसं उद्या ए विंग मधले सानेकर देतील, बी विंग मधले जोशी देतील. हळूहळू बिल्डिंग मधली सगळी बायका पोरं सुद्धा तुला सन्मानानं वागवतील राजा. बरं वाटतं साहेब. असं माझ्या बाबतीत काहीतरी घडणार आहे असं ऐकायला पण खूप बरं वाटतं. वाटतं की नाही? आता आपणही दुसऱ्यांना बरं वाटेल असं काही करत जावं मधून मधून. म्हणजे काही नाही, एक छोटस काम होतं तुझ्याकडे. बोला ना साहेब, मी आता मोकळाच आहे. एवढं काही मोठं काम नाही. इथं रस्त्याच्या पलीकडे जाऊन मला एक दारूची बाटली आणायची. माझा ब्रँड तर तुला माहितीच आहे. हो, पैसे द्या, मी घेऊन येतो. म्हणजे आम्ही तुम्हाला साहेब म्हणायचं, एवढा मान द्यायचं आणि तुम्ही गरीबाकडे पैसे मागायचे, कसं वाटतं ते? अरे अरे. हो पण दारू तुम्हाला प्यायची आहे ना. हो पण तुमच्या पैशाने आणलीत तर मी पिणार नाही असं आहे का? हो प्रेमानं आणलीत तर नक्की पिईन. सध्या तुम्ही तुमच्या पैशाने घेऊन या, पुढचं बघू आपण. नाही जमणार नाही. दारू मिळाली नाही म्हणून एखाद्या गरीबाचा जीव गेला तर चालेल का तुम्हाला? हो एकदा सांगितलं ना, माझ्याकडे पैसेच नाही आहेत. हो मग पटकन कुठून तरी उपलब्ध करा आणि ताबडतोब या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. सुवर्ण संधी? अहो म्हणजे तुम्ही कुणाला दारू पाजताय माहितीये का? सुप्रसिद्ध सिने स्टार सिद्धांत छायाच्या वडिलांना चक्क दारू पाजताय तुम्ही. आहात कुठे? ही बातमी जर कर्णोपकरणी झाली ना तर आजूबाजूच्या सोसायटीचे सगळे वॉचमन तुम्हाला किती आदरानं वागवतात ते बघा. छोटं काम नाहीये हे. विचार करण्यात वेळ दौडू नका. निघा पटकन. बऱ्याच गोष्टींना मुकाल जा. निघा निघा निघा. नाही जमणार, मला नाही जमणार. आता कसं नाही जमणार? अहो काय 7-8 पावलं चालायचं इथले इथे. तिथे घ्या कोणाला तरी अडवायचं. एक मिनिट, काय 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 चाललंय? हो बरं झालं साहेब तुम्ही आलात. हे म्हणतायत की मी म्हणतो ते तुला सांगायची काय गरज आहे? मला तोंड दिलं ना देवाने. मी सांगतो ना मला काय म्हणायचं ते. एक मिनिट. अरे नक्की काय चाललंय? कशावरनं तुम्ही दोघे वाद घालताय मला कळेल का? हे बघा, मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. की नाही? आणि या सोसायटीच्या आवारात जे काही चाललंय ते मला कळायलाच हवं. कळायलाच हवं. मग हेच मी त्यांना ओरडून ओरडून सांगत होतो की बाबा रे, या सोसायटीत नेमकं काय चाललंय ते आपल्याला कळायला हवं म्हणून. अरे या सोसायटीत किती कामं चाललीत. केवढी मोठी सोसायटी. इथं कामं आली म्हणजे पैसा आला. पैसा आला म्हणजे अफरातफर आली. इथं काय नेमकं चाललंय, कोण कशी अफरातफर करते आपल्याला कळायला नको का? अरे ए बाबा, वाजले किती? पाण्याचा पंप चालू करायची वेळ झाली. तुझा पंपाकडे बघ. चल चल. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही म्हणता तशी गडबड या सोसायटीत नाही. असं तुम्ही म्हणताय, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा हो की नाही? कुणाकुणाच्या विश्वासातल्या कुठल्या कुठल्या माणसांना कुठली कुठली कामं देतात या सगळ्याची माहिती आम्हाला आहे. आणि लवकरच या विरोधात मी आवाज उठवायचं ठरवलंय सेक्रेटरी साहेब. माझा नाईलाज आहे. आवाज कुणाच? आरडाओरड कशाला करताय? मी माझा हक्क बजावतो. हक्क बजावताना बोंबाम कशाला करताय? विनाकारण माझी बदनामी होते ना. तुमचा प्रश्न आहे, माझा एक प्रश्न. तो बदनामी व्हावी का होऊ नये हे ठरवायचा हक्क आहे तुम्हाला. आपण बोलूया ना या विषयावर. शांतपणे बसून बोलूया. 1000 रुपये द्या.
1000 रुपये कशाला? बसायची सोय करतो म्हणजे शांतपणे बोलता येईल. पण मी का पैसे देऊ? कारण तुम्ही सेक्रेटरी आहात. पैसे देताय का घोषणा ऐकताय? ऐकू सामक देऊ का घोषणा? ऐका, मी पैसे खाल्लेलेच नाहीये. तुम्हाला माहितीये, आम्हाला माहितीये का? लवकर हा वाद मिटवा. तुम्ही तुमच्या मार्गाने जायला मोकळे, मी माझ्या मार्गाने जायला मोकळा. बघा देत असाल तर बघा, नाही तर 1 मिनिट. पैसे काढायला तर वेळ द्याल की नाही? काढा, सावकाश. पैसे काढायला नाही, कोणी नाही वेळ निघून गेला की काही अर्थ राहत नाही. ऐका. मॅम प्लीज तुम्ही माझाही प्रॉब्लेम समजून घ्या ना. तुम्ही त्यांना समजावलात का? मॅडम मी खूप समजवलं, पण ते खरंच आता काहीही ऐकायच्या तयारीत नाहीयेत. बघा मी त्यांच्याशी एकदा बोलून बघू का? मला नाही वाटत त्यांनी काही उपयोग होईल. अहो पण मला कळतच नाहीये. कालपर्यंत तुमचे सर माझी डेट मिळावी म्हणून स्वतः माझ्या मागे लागले होते आणि माझ्याशिवाय हा प्रोजेक्ट होऊच शकत नाही असं बोलत होते. पण आता अचानक ते असं का बोलतायत? मॅम तुम्हाला या प्रोजेक्ट मधनं काढून टाकले त्यांनी. अहो पण का? खरं सांगू का मॅडम, सीटच्या केसमध्ये तुमचं नाव आल्यामुळे घडलंय कदाचित. अहो पण आता माझा आणि सीटच्या केसचा आता काही एक संबंध नाहीये. झालं असेलही, पण मीडियामध्ये तर असंही बोललं जाते की खोटं आहे सगळं. फक्त TRP वाढवण्यासाठी माझी बदनामी केली जाते. त्यांच्यामुळे ऑलरेडी माझ्या करिअरची वाट लागली आहे आणि आता मी चांगल्या प्रोजेक्टची शोधात आहे. माझ्यामुळे तुम्हाला काही एक प्रॉब्लेम होणार नाहीये, पण प्लीज मला या प्रोजेक्ट मधून प्लीज काढू नका. एक्सक्यूज मी. तुम्ही? हो आम्ही. दारातच बोलू देईल का घरात पण आहेत? या ना सर, या. ऍक्च्युली बरं झालं तुम्ही आलात. मी आता सरांना हेच सांगत होते की माझा आणि सीटच्या केसचा काही एक संबंध नाहीये आणि खरा गुन्हेगार कोणी वेगळाच आहे. आता जर तुम्हीच हे सगळं त्यांना सांगितलं तर खरंच बरं होईल. सांगतो ना मॅम. 1 मिनिट. हे बघा, या फोटोतली ही कार ओळखीची वाटते? मला का ओळखीची वाटेल? नंबर तरी ओळखीचा असेल ना? हा माझ्याच कारचा नंबर आहे, पण बीड पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगायचं. अहो सर प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. लक्ष्मी त्यांना ताब्यात घे. येस सर. चला. अहो पण काय झालं ते तरी सांगा. ती कार फक्त माझी आहे म्हणून तुम्ही मला अटक करताय? हे बघा, तुमची कार तुम्ही अजयला मारताना वापरली असा आमचा संशय आहे. तुम्ही आमच्या संशयित आहात. ताब्यात घ्या ना. अहो नाही तसं नाहीये, तुम्हाला गैरसमज होतोय काहीतरी. चला मॅडम. जे काय असेल ते पोलीस चला. तुम्ही पोलीस अहो, स्टेशनमध्ये बसा. नाही काही नाही.